त्या लास्टच्या प्रॉब्लेमचं मागच्या ह्याच्यातलं जे मल्टिप्लिकेशन ती 143 इथं मिस्टेक झालेली होती. 96,096 असं त्याचं ॲन्सर येईल. हे टोटल हे निगेटिव्ह 96096. पुढचं 4.3 थर्ड क्वेश्चनमधलं नेक्स्ट कॉन्स्टंट टर्म काढण्याची. √x - 3/x² ब्रॅकेट रेस टू 10 याची आपल्याला कॉन्स्टंट टर्म काढायची. हे फॉर्म्युल्यापर्यंत प्रत्येकाला माहिती आहे. ए ची टर्म √x, बी ची -3/x² आणि एन ची व्हॅल्यू आहे 10. हे TR+1 मध्ये ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर हे 10CR √xचा 10 - r पॉवर आला आणि -3/x² अर्थ पॉवर. याच्यामध्ये 10CR ॲज इट इज राहील. √xचा अर्थ x⁻½ असतो म्हणजे x⁻½ इंटू हा 10 - r झाला. -3चा अर्थ पॉवर बाजूला काढला आणि हा x⁻²+ न्यूमरेटरमध्ये गेला तर -2 झाला आणि ह्या rला मल्टिप्लिकेशन झाल्यामुळे त्याचं पॉवरचं मल्टिप्लिकेशन x⁻²r आलं. हा 10CR ॲज इट इज. -3r बाजूला घेतला मी. 1/2 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर x⁻5 आलं. हे -r/2 आणि हा -2r म्हणजे a⁻m इंटू a⁻m फॉर्म्युला वापरला. त्याच वेळेस 1/2 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. यांची बेरीज वजाबाकी केली तर हा x⁻5 ॲज इट इज राहिला. -r/2 आणि -2r हे झाले -5r/2. हे 2r पूर्ण येत आणि हा अर्धा. 2 आणि अर्धा अडीच म्हणजे हे 5/2. आता ही कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्म आहे याचा अर्थ हा जो काही पॉवर आहे एक्सचा पॉवर 0 असावा लागतो. सिन्स TR+1 इज अ कॉन्स्टंट टर्म देअरफॉर पॉवर ऑफ x इज इक्वल टू 0. म्हणून हे 5 - 5r/2 हे जे आहे त्याला 0 घ्यायचा. आणि निगेटिव्ह 5r/2 इकडं आला पॉझिटिव्ह झाला म्हणजे 5r/2 इज इक्वल टू काय आलं 5. 2 न्यूमरेटरमध्ये जातील, 5 डिनॉमिनेटरमध्ये येतील. याचा अर्थ r इज इक्वल टू 5 × 2/5. 5 कॅन्सल झाले. rची व्हॅल्यू काय आली 2. मग कॉन्स्टंट टर्म काढण्यासाठी हा तर एक्सचा पॉवर 0 आहे. मग ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला फक्त rची व्हॅल्यू 2 मांडायची आणि r+1 म्हणजे थर्ड टर्म ही कॉन्स्टंट टर्म येईल. देअरफॉर द कॉन्स्टंट टर्म T3 हे T3 इथं फार तर करू शकतो आपण. 10C2 - 3/2 हा -3/2. 10C2 ची किंमत दोनच टर्म घ्यायच्या. 10 × 9 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 2 आणि -3चा इव्हन पॉवर आहे म्हणून हे +9. 2 न 10ला डिवाइड केलं 5. 5 × 9 × 9 आलं हे म्हणजे 5 × 9 × 9 81. 81 × 5 405 याला आन्सर. आता पुढचा क्वेश्चन आहे फाइंड द मिडल टर्म. आता ह्याच्यातली आपल्याला मिडल टर्म करायची. पहा आपल्या वेगवेगळ्या ह्याचे आपण वेगवेगळे प्रॉब्लेम घेतले. ही कॉन्स्टंट टर्म, त्याच्यानंतर nth टर्म, काही असे वेगवेगळे टर्म्स काढले आपण. कोइफिशियंट काढला, कॉन्स्टंट काढले, nth टर्म काढली. आता मिडल टर्म. मिडल टर्मचे सुद्धा तुम्हाला फॉर्म्युले दिले होते. इव्हन असेल पॉवर जर इव्हन असेल तर कितवी टर्म, ऑड असेल तर कितवी टर्म. याच्यातले आपण 2 वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेऊ. x² + 1/x ब्रॅकेट रेस टू 7 हा ऑड पॉवर आहे. ऑड पॉवर असेल इव्हन असेल तर ह्याच्यामध्ये 7th पॉवर आहे. याचा अर्थ 7 + 1 8 टर्म असतात. आपल्याला माहिती आहे a + b ब्रॅकेट स्क्वेअर केलं तर 3 टर्म येतात. ब्रॅकेट क्यूब केलं तर 4 टर्म येतात. म्हणजे ब्रॅकेट रेस टू 7 केलं तर 8 टर्म्स येतील. मग 8 टर्म जर आल्या तर मिडल टर्म्स किती येणार आहेत मग T4 आणि T5. 8 टर्म आल्या एकूण म्हणून त्याच्यातली T4 आणि T5 ह्या काय असतील मिडल टर्म्स. मग TR+1 इज इक्वल टू NCR a⁻n - r b⁻r हा आपला फॉर्म्युला नेहमीच. याच्यामध्ये a ची व्हॅल्यू x² आली, b ची 1/x आली, n ची व्हॅल्यू 7 आली. T4 काढण्यासाठी पहिल्यांदा. मग आता इथं जर T4 पाहिजे असेल तर r ची व्हॅल्यू किती घ्यावं लागेल तुम्हाला 3. कारण की 3 + 1 घेतलं तर काय येणार आहे 4. मग फॉर T4 rची व्हॅल्यू काय असेल 3. मग T4ची टर्म काढली तर याच्यामध्ये काय करायचं rची व्हॅल्यू 3 मांडायची. म्हणजे हे 7C3 x² एच व्हॅल्यू आहे. 7 - 3 म्हणजे n - r 1/x रेस टू परत एकदा r म्हणजे 3. 7C3 म्हणजे
7 × 6 × 5 3 वेळेस घेतले. डिनॉमिनेटरमध्ये 3 फॅक्टोरियल 3 × 2 एक्स स्क्वेअरचा 4th पॉवर येणार हा आणि इथं 1/xचा 3rd पॉवर म्हणजे 1/x क्यूब. हे 3 × 2 6 कॅन्सल झाले. 7 × 5 35 आले. x⁸ आला डिवायडेड बाय एक्स क्यूब. डिनॉमिनेटरचा एक्स क्यूब न्यूमरेटरमध्ये गेला मायनस झाला x⁻³ x⁸ आणि x⁻³ हे झाले x⁻5. म्हणजे आपली जी एक पहिली मिडल टर्म आहे होती ती T4th ती आली 35x⁵. आता T5 टर्म काढायची त्यासाठी R काय असणार आहे 1 न कमी म्हणजे 4. R4 घेऊन सॉल्व केला त्याला. T5 = 7c4 x⁻² ब्रॅकेट रेस टू 7 - 4 1/x⁴. 7c4 ची व्हॅल्यू 7 6 5 4 4 वेळेस घेतलं. 4 फॅक्टोरियल 4 3 2 7 - 4 3 आलं. एक्सचा डिनॉमिनेटरमध्ये 4th पॉवर 4 × हे 4 4 कॅन्सल झाले. ठीक आहे. हे 3 × 2 6 हे 6 कॅन्सल झाले. पुन्हा एकदा 35 झाले. 7 × 5 35 हे झाले x⁻6 x⁻⁻4 झाला न्यूमरेटरमध्ये गेला. 6 - 4 दॅट इज 2 म्हणजे 35x² ही झाली आपली पुढची मिडल टर्म T5. देअरफॉर द मिडल टर्म्स आर कोणती आहेत 35x⁵ आणि 35x⁵2 ह्या त्याच्यातल्या मिडल टर्म्स आहेत. पुढचं आता हा पॉवर इव्हन आहे म्हणजे टर्म्स ऑड येतील. देअर आर 8 + 1 दॅट इज 9 टर्म्स. 9 टर्म्स असतील तर 5th टर्म ही काय येणार आहे मिडल. कशी काढायची 9 + 1 डिवायडेड बाय 2 दॅट इज 5th टर्म. ठीक आहे. मग 5th टर्म जर मिडल असेल तर आरची व्हॅल्यू किती येणार हे आपल्या TR+1चा फॉर्म्युला NCR a⁻n - b⁻r. फॉर T5 आरची व्हॅल्यू 1 न कमी असेल दॅट इज R = काय असणार आहे 4. याच्यामध्ये एची व्हॅल्यू आहे x², बीची व्हॅल्यू -2/x आणि एनची व्हॅल्यू आहे 8. T5 काय मिळेल आपल्याला 8c4 x²चा 8 - 4 पॉवर आणि -2/xचा 4th पॉवर. 8c4 ची व्हॅल्यू 4 × 8 1 1 न कमी करा 8 7 6 5 4 फॅक्टोरियलची 4 3 2 x² ही सबस्ट्रॅक्शन 4 आली. -2चा 4th पॉवर एक्सचा पॉवर न्यूमरेटरमध्ये नेला लागेल त्याला x⁻⁻4. 4 डिवाइड केलं 8ला 2 आले. 3 × 2 6 कटले म्हणजे हे 2 7 5 शिल्लक राहिले. 2 × 7 14 × 5 हे झाले 70. त्यानंतर -2चा 4th पॉवर इव्हन पॉवर आहे म्हणजे प्लस येणार आहे किंवा पॉझिटिव्ह येणार आहे आणि 2चा 4th पॉवर हा आला 16. इथं 2 × 4 8 आलं. एक्सचा 8 पॉवर × एक्सचा -4 पॉवर 8 - 4 4 म्हणजे x⁻4. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 16 × 7 112 असतं आणि हा 0 म्हणजे 1120 x⁻4 ही झाली तुमची मिडल टर्म. 2 मिडल टर्म घेतले. आता हा जो काही पुढचा भाग इथं घेतलेला आहे हा भाग यावर्षी मी फक्त नोट्स पुढच्या जरी समजा यावर्षी जरी सिलेबसमधून कमी केलेला भाग असला तरी त्या सगळ्या नोट्स काढून ठेवलेल्या आहेत. ही जी एक्झरसाइज तुमची झालेली 4.3 ही इथं आपण संपवली. बाकीच्या गोष्टींची काही याच्यामध्ये गरज नाही आहे. आणि एक्झरसाइज 4.4 4.5 ह्या दोन्ही एक्झरसाइज तुम्हाला यावर्षीसाठी या अकॅडमिक इयरसाठी सिलेबसमधून डिलीट केलेले आहेत, काढून टाकलेले आहेत. त्याच्यामुळे हा भाग तुम्हाला काही बघण्याची गरज नाही. एक फॉर्म्युले म्हणून तुम्हाला तसे ह्या पेजवर आलेले आहेत फॉर्म्युले म्हणून तुम्ही हे पाहू शकता. ठीक आहे. तुम्हाला त्याची PDF मिळेल त्याच्यात फॉर्म्युले दिसतील. आणि हा चॅप्टर आपला इथं आज संपतो.